नमस्ते विद्यार्थ्यांनो. नमस्ते. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून टीचर. आपण 101 सवयी शिकण्याचा जो मानस धरलेला आहे त्यातील आज आपण सवय 5वी शिकत आहोत. प्रत्येक शिक्षक शाळेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना ही सूचना कायम देतात की सर्वांनी नियमित गणवेशामध्ये या. मुलींनी 2 वेण्या घाला, बेल्ट लावा, मुलांनी सुद्धा कमरेला बेल्ट लावा, शर्टाची सर्व बटणे लावा, केसांना रोज तेल लावा, केसांचा भांग नीट पाडा, हाताची जी नखं आहेत वाढलेली त्याची नखं वेळेवर कापा, नियमित कापा, स्वच्छ कपडे घालून शाळेमध्ये या. या व्यतिरिक्त अभ्यास करत असताना, वहीवर लिहित असताना हस्ताक्षर सुरेख काढा, खाडाखोड करू नका. अन्न जेवत असताना, पाणी पित असताना सांड लवण करू नका. रोज तुमचं दप्तर संध्याकाळी भरत जा, त्याच्यामध्ये झालेला कचरा झटकत जा. या सर्व गोष्टी कशाशी निगडीत आहेत तर व्यवस्थितपणाशी निगडीत आहेत. आपल्या सर्वांना ही व्यवस्थित राहण्याची सवय, सर्व काही व्यवस्थित ठेवण्याची सवय असली पाहिजे. मग घरी आपण राहत असताना किंवा शाळेमध्ये असताना सुद्धा आपल्याला ती व्यवस्थितपणाची सवय लागली पाहिजे. व्यवस्थित कोण राहतं? जी लोक, जी माणसं, जे विद्यार्थी स्वतःचा आदर करतात ते माणूस व्यवस्थित राहतात, ती माणसं व्यवस्थित राहतात. हा व्यवस्थितपणा तुम्हाला काय देईल तर सगळ्यात पहिली गोष्ट देणार आहे ती म्हणजे रिस्पेक्ट. समाजामध्ये तुमचा आपोआप आदर निर्माण होईल. तुम्ही दिसताना जर छान दिसला तर समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलताना सुद्धा तितक्याच आदराने बोलणार आहे. म्हणजे पहिलं काम हे आहे, जर तुम्ही स्वतःचा आदर केला तर तुमचा आदर कोण करेल? इतर लोक तुमचा आदर करतील. अभ्यास करताना सुद्धा आपला हस्ताक्षर सुरेख पाहिजे, खाडाखोड नको, बेंचवर पसारा नको आहे. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपण घ्यायचं आणि तेवढं पुन्हा व्यवस्थित ठेवायचं. या व्यवस्थितपणामध्ये आपलं कपाट सुद्धा आहे. कपाटातले कपडे आपल्याला व्यवस्थित काढता आले पाहिजेत, कपडे विस्कळता कामा नये आणि पुन्हा ते कपडे काम झाल्यानंतर व्यवस्थित ठेवता आले पाहिजेत. नेहमी आपला अभ्यासाचा टेबल, आपल्या अभ्यासाची जागा ही सॉर्टिंग केलेली किंवा व्यवस्थित हवी. आलं लक्षात? त्यामुळे ही व्यवस्थितपणाची सवय तुम्हाला काय देऊन जाणार आहे तर स्वतः प्रती तुमचा आदर वाढणार आहे आणि दुसऱ्यांचा सुद्धा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टी